इकडे या, अजितदादा 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 इकडे या, सत्य घटनेची पाहणी करा, सत्य घटनेची पाहणी करा, नारायणबाबा इकडे या, नारायणबाबा इकडे या, अजितदादा 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 इकडे या, संघाची परिस्थिती बघा, संघाची पाहणी करा, अजितदादा इकडे या, अजितदादा इकडे या, संघाची पाहणी करा या, संघाची पाहणी करा या, अजितदादा इकडे या, अजितदादा इकडे या, संघाची पाहणी करा, अजितदादा इकडे या, अजितदादा इकडे या, संघाची पाहणी करा, संघाची पाहणी करा, अजितदादा इकडे या, अजितदादा इकडे या, संघाची पाहणी करा, अजितदादा इकडे या, संघाची पाहणी करा, अजितदादा इकडे या, पाहणी करा, पाणी नाही काहीच नाही नागरिक चलत जातात म्हणलं काय अडचण नाही राहिली नाही दुसऱ्या मुलाखती जे घर पाण्यात गेले ते दुसरीच माणसं काय तालुक्यातली गोळा झाले राजकारण शासनाच्या माणसं निघले तर आम्ही माणसं तुम्ही इकडे गावकऱ्यांनी काढले पाणी तिथं आता सध्याला एवढं सत्कार झाला पाहिजे नाही बोयाच्या लोकांचा ज्यांनी काढले इकडे येऊन देऊ नका फक्त अजितदादांची टीम आणा कुठारी एक येऊन देऊ नका पुन्हा भेटा म्हणा अजिबात काय नाही फक्त पूरग्रस्तांना भेटा पूरग्रस्त राहिले इकडे तिकडे दुसरीच कालवा करतात मोकार त्यांची नाव दुसऱ्यांची नाव टीव्हीला आहेत पूरग्रस्त आम्हाला काल खाया नाही पिया नाही कोण बघा नाही अजून खरी चपाती कसली माहिती नाही अजून पोटाला काय करायचं आणि तर दुसरीच माणसं आम्हाला जवळ सुद्धा येऊन द्यायना तर दुसरीच पूरग्रस्ताची माहिती देतात माणसं चुकीची माहिती सगळी दादा ज्यांनी काढले त्याचं नावच नाही विनाकारण दुसऱ्याची नाव ज्यांनी काढले त्यांनी काढले चला जाऊ दे की सगळे काय काय आम्ही काय बांधणार आहे काय काय बांधणार नाही आम्ही काय मग काय त्यांना काय तुम्ही संघवापाशी येऊन पाणी करा समोरचे काय काय झालं ते संघवाच्या पुढे सुद्धा जाऊ नका निनादला सुद्धा जाऊ नका अहो सगळं ऊस आणि हिल पाण्यात येत आमचे रानं पाण्यात येत आमची घरं पाण्यात येत काय करा मी पलीकडे येण्याचा प्रयत्न केले बंद असल्यामुळे मला पलीकडे जाता आलं नाही मी जेवढं काही पुढे जाता येईल तिथं येण्याचा प्रयत्न केलाय थांब आता तुमची पण अडचण जी काही ते मी ऐकायला आलेलो आहे इकडच्या लोकांची अडचण ऐकली आपण आता हा ब्रिज मोठा करायचा निर्णय घेतलेला आहे मी कसल्याही प्रकारचा पाऊस आला तर परत ब्रिज पाण्याखाली जाणार नाही कारण हा ब्रिज कम बंधारा आहे हा अडचण आपल्याला करतो त्याच्यामुळे मुलांचं जाणं येणं दूध जाणं येणं किंवा रोजचे रोज तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जाय करायला जो काही त्रास होतो तो दूर करण्याचं आमचं काम चाललेलं आहे संपर्क पुन्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा तुटणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ब्रिजच्या सीना नदीवर मोठा उंच ब्रिज करून आपण करतोय आता तुमचं सांगा नीरजच्या बरोबर त्याच्याही बद्दल मी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या मी सी चीफ इंजिनियरशी पण बोललो इथनं ब्रिज करताना जर आता ह्या बाजूला ब्रिज होणार आहे स्मशानभूमी आहे ना तिथून तिकडं आता इकडं जाताना त्या ब्रिजला त्यांना मी सांगितलं तो ब्रिज होईल आणि तिकडनं जो रस्ता येईल तो असा उचलून त्याच्यामध्ये आम्ही ते चौकोनी मोठे मोठे आता नवीन बॉक्सेस निघालेले आहेत ते बॉक्सेस लावणार 1, 2, 3 आणि ह्याची उंची होईल तशाच पद्धतीनं तिथं मध्ये टाकून तुमच्या एका गावाचा पण संपर्क तुटतोय किंवा ह्या मंदिरामध्ये जाण्याचा पण महादेवाचं मंदिर आहे ना दर्शन घ्यायला यायला पाहिजे अरे होय ना बाबा एक मिनिट मला ऐका ऐका
सुरुवात करमाळ्यापासून केली. मला अजून बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. मला हा जिल्हा पलीकड धाराशिव मला बीडला मुक्कामाला जायचंय. त्या संदर्भामध्ये आम्हाला तर सगळ्याच देवाच्या बद्दल आदर आहे, नतमस्तकच आम्ही होतो, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता मी तुम्हाला जे सांगितलं, नदीकाठच्या दोन्ही तीरावरच्या लोकांचे सगळे पंचनामे करायला सांगितलेले. अतोनात पिकाचं नुकसान झालेलं आहे. हे नैसर्गिक संकट आहे. ज्यांची कुणाची जनावरं, शेळ्या, मेंढ्या, करडं, तुमचं वासरं, तुमचे गाया, म्हशी किंवा कोंबड्या, हे जे काही नुकसान झालेलं असेल ते नुकसान त्या ठिकाणी दिलं जाईल. त्याबद्दल काळजी करू नका. आता ज्यांचं झालेलं आहे त्यांचं दिलेलं आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. झालंय ना बाबा. ते जी पिकं आता उभ्या रानात आहेत आणि नदीच्या जवळ आहेत त्यांचं जास्त नुकसान झालंय. जसं वरवर जाऊ तसं नुकसानीचं प्रमाण कमी वरवर जाऊ, कारण आता तिकडनं चालू. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं ज्या माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्याच्या करता मी पण बाबांनो शेतकरी आहे. सरकारमधले अनेक लोक आम्ही शेतकरी आहेत. त्याकरता शेतकऱ्याच्याकडे तेवढ्याच बारकाईनं बघितलं जाईल आणि पुन्हा त्याला कसं उभं करता येईल हा प्रयत्न हा निश्चितपणे केला जाईल. काळजी का माणसं होय बाबा. आता पण ऐका ना, काही लोकांना शिफ्ट केलंय तिथं. त्यांना तिथंच आम्ही जेवण खावण नाश्ता पाणी चहा देतोय. तर आता जातात तिथे आता लोक आहेत होय ना बाबा. तर त्याच्यामध्ये तिकडं आपण जाऊ, त्यांना मी भेटतो. परंतु तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अजून काही सांगायचं असेल तर सांगा. थांबा, काही मला करत नाही. ही लोक आहेत म्हणून आम्ही हे म्हणून ही लोक यायला अवघडच आहे. होय रे बाबा. चला येतो. आणि ही वरवरची भेट नाही. आमदार पण जोडीला आहेत, उमेश पण आहे, बाकीचे पण आहेत. आम्ही परत त्याचा आढावा पण घेईल की बाबा सांगितलेल्या सूचनेप्रमाणे कामं चाललेली आहेत का नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. हेही करू ना. पहिला आधी माणसाचं तरी सगळं करू. जिंदाबाद.